सगळ्यांना गुड आफ्टरनून. आवाज वगैरे क्लिअर आहे माझा? हां सर. एव्हरीवन ओके ओके. सो लास्ट टाइम आपण पहिला चॅप्टर डिस्कस केलं होतं, बट इट वॉज विदाउट नोट्स. सो टुडे आज आपण जे डिस्कस करणार हे तुम्हाला नोट्स वगैरे मी प्रोव्हाइड करणार आहे. जे आपण स्लाइडनुसार जाऊया वन बाय वन. सो आजचं पहिलं फंडामेंटल कॉन्सेप्ट इन इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना हे चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत. या तुम्हाला मी स्लाइड ऑलरेडी शेअर केलेली आहे. पहिला पेज फक्त ब्लँक आहे, पुढे तुम्हाला याच्यावर दिलेलं आहे सगळं. ठीक आहे. तर इकॉनॉमिक्स मध्ये इम्पॉर्टंट काय तुम्हाला बघा, इकॉनॉमी मध्ये इम्पॉर्टंट आहे कॉन्सेप्ट समजणं. एकदा तुम्हाला जर कॉन्सेप्ट समजली तर इकॉनॉमी सब्जेक्ट एकदम सोपा आहे. काही अवघड याच्यामध्ये काही नाही. ठीक आहे. नथिंग इज डिफिकल्ट इन इकॉनॉमी. ठीक आहे. एक्सेप्ट कॉन्सेप्ट आपण समजणं नाही. आपला मेजर फोकस असणार आहे कॉन्सेप्टवरच. सुरू करूया आपण पहिल्या आपल्या चॅप्टर पासून. ठीक आहे. सो या प्रकारे अर्थशास्त्राची व्याख्या वगैरे मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्येच दिलेली आहे. सो अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्र म्हणजेच चॅप्टरचं नाव आहे फंडामेंटल कॉन्सेप्ट इन इकॉनॉमी, मूलभूत आपण म्हणतो ना संकल्पना अर्थशास्त्रातील. म्हणजे अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्र हे आपण याच्यामध्ये आज डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा तुमचा पहिला चॅप्टर आहे, हा लक्षात घ्या. दिस इज अ लाईन. याला तुम्ही ब्रॅकेट मध्ये करू शकता, अर्थशास्त्रातील फंडामेंटल मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पना. सी याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करू. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजामध्ये वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला विविध अंगे असतात, जसे की आर्थिक अंग असतं, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी. तो ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना बेसिकली काय म्हणतो आपण, सामाजिक शास्त्र असे म्हणतो. ठीक आहे. सो जसं की एक्झाम्पल इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्र आहे, त्याचबरोबर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. दीज आर ऑल सोशल सायन्स. याला आपण समाजशास्त्र. मानवाचा एक सामाजिक अंगाचा अभ्यास आहे. प्लीज म्यूट करा त्यांचा माईक. सुप्रिया पाटील, म्यूट युअर माईक. ठीक आहे. यामध्ये आपण बघितलं अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते. आर्थिक बाजूंची चर्चा, जसं आपण तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की अर्थशास्त्र हा विषय इतका इम्पॉर्टंट आहे, पण अनफॉर्च्युनेटली तो आपल्याला 9th स्टँडर्ड पासून आहे, 9वी पासून. तो 5वी पासून नाहीये ना, तो 4थी पासून आहे. ठीक आहे. सो आर्थिक मानवी वर्तनाच्या अर्थशास्त्रामध्ये काय असतं, जनरली मानवी वर्तनाच्या एक आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते आणि हे बाकीचे जे विषय आहेत याच्यामध्ये सामाजिक बाजूचा त्याचा अभ्यास केला जातो. मग अर्थशास्त्राला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मिळाले होते. सो स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास, लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अँड दॅट इज कॉल्ड एज इकॉनॉमी. मग आर्थिक व्यवहार त्याचे काही असेल, डे टू डे लाईफ मध्ये व्यक्ती खूप वेळा ट्रान्झॅक्शन करतो. डे टू डे लाईफ म्हणजे आता काही विद्यार्थी असे त्यांना इकॉनॉमीचा ही माहित नसतो, काही मुलांना. ठीक आहे. सॉरी, समाजामध्ये असे काही लोक असतात त्यांना इकॉनॉमीचा ही माहित नसतो, पण ते आर्थिक ट्रान्झॅक्शन एवढे परफेक्ट करतात की त्यांचा कोणी हाती नाही पकडू शकत. असे पण असतात जे बेसिकली गावाकडचे लोक. ठीक आहे. तर मग या प्रकारे जर आपण बघितलं की 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मिळालेले आहे. त्यानंतर पुढची स्लाइड आपण याच्यामध्ये घेऊया. अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थशास्त्र वेगळं आणि अर्थव्यवस्था वेगळं, दोन्ही पण वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. दोघांना आपण एक नाही करू शकत. अर्थशास्त्र हा सब्जेक्ट आहे आणि अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी ऑफ इंडिया. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. ठीक आहे. सो आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप जे आहे ते थोडं गुंतागुंतीचे असले तरी देखील उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, विभाजन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, विनिमय म्हणजे एक्सचेंज आणि उपभोग म्हणजे कन्झम्पशन, या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असं म्हटलं जातं. सो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज यांना आपण म्हणतो कशाला, या 4 जे व्यवहार आहेत, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन. ठीक आहे. तर मग म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या ज्या संस्था आहेत किंवा संघटना
यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला आपण म्हणतो अर्थव्यवस्था, इकॉनॉमी असे आपण म्हणतो. आता जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात, तुम्हाला 4 अंग कोणत्या इकॉनॉमीचे दिसणारच. प्रोडक्शन, डिस्ट्रिब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन. PDEC हे 4 टर्म लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर त्यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या, देशाच्या तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. याचबरोबर अर्थात वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात आणि त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो एक कार्यपद्धतीमध्ये फरक निर्माण होतो. तसेच अर्थव्यवस्थांमध्ये कालिकदृष्ट्या सतत बदल होत जातात. त्याला आपण म्हणतो एक प्रकारे अर्थव्यवस्थेच्या मध्ये नेहमी होणारे बदल. ऑलवेज चेंजेस इन इकॉनॉमी. इकॉनॉमी हा एक असा एक अँगल आहे. इट इज ऑलवेज चेंजिंग. इट डज नॉट रिमेन सेम. तो सेम कधीच नसतो. ज्या प्रकारे सिच्युएशन त्या प्रकारे तो चेंज होत असतो इकॉनॉमी. बाकी तुम्ही बघा जिओग्राफीमध्ये थोडाफार जे बदल होतच नाही. जर कुठेतरी बदल दिसला 100, 200, 500 वर्षांमध्ये, ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये डेली बदलतात, डेली ऑन डेली बेसिस. तर 1947 नंतर इंडियाची इकॉनॉमी काय होती, ती अवस्था काय होती. त्यानंतर मिडल आफ्टर इंडिपेंडन्स आणि त्याच्या काही 15-20 वर्षानंतर काय सिच्युएशन होती. त्यानंतर 1990 मध्ये काय कंडिशन होती. आता 21वी सदीमध्ये काय कंडिशन आहे. तर या प्रकारे इकॉनॉमीमध्ये नेहमीच इकॉनॉमीच्या फेजेस असतात, ठीक आहे. त्यामध्ये नेहमी तुम्हाला बदल बघायला मिळणार आणि या आधारावर आपण अर्थव्यवस्थांचे काही प्रकार बघणार आहोत. अर्थव्यवस्थांचे प्रकार, टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. सो अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण 2 निकषांच्या आधारावर केलं जातं. पहिला आहे तो म्हणजे उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरा आहे विकासाच्या अवस्थेनुसार. पहिले आपण उत्पादक साधनांच्या मालकीनुसार घेऊया, नंतर मग आपण याच्याकडे जाऊया. सो उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार जर आपण बघितले ते कशा प्रकारे बघा. भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे आपण म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार केले जातात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या 3 आधारावर आपण अर्थव्यवस्था डिवाइड करतो. उत्पादनाच्या साधनांचे जे मालकी हक्क आहेत हे सरकारचे असतील, प्रायव्हेट प्लेयरचे असतील की एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचे असतील, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया भांडवलशाही अर्थव्यवस्था पहिला प्रकार. इथपर्यंत क्लिअर झालं काय डाऊट? ठीक आहे. सो यानुसार भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण याच्या पुढे बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आपण याला म्हणतो. उत्पादनांच्या साधनांची मालकी अशी जर कॉन्सेप्ट तुम्हाला विचारली गेली, उत्पादक साधनांच्या मालकी याचा अर्थ होतो की ती जी मालकी असणार ती गव्हर्नमेंटकडे असणार, ती प्रायव्हेट प्लेयरकडे असणार किंवा ती एखाद्या पर्टिक्युलर एका इंडिव्हिज्युअलकडे असणार आहे, जिथे हुकुमशाही असेल त्यापुढे, ठीक आहे. म्हणून अर्थव्यवस्थांची यानुसारच 3 प्रकार केले जातात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी आणि मिश्र. पहिला जो आहे तो आपण बघूया भांडवलशाही अर्थव्यवस्था. याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, नंतर मग आपण या कॉन्सेप्टवर डिस्कस करूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही. इट मीन्स ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, त्यांच्याकडून ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला जनरली भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. समजा एक देश अमेरिका. अमेरिकेने भांडवलशाहीचा पुरस्कार जेव्हा त्यांना इंडिपेंडन्स मिळालं होतं अमेरिकेला 1773 अराउंड, त्याच वेळेस त्यांनी या कॉन्सेप्टचा स्वीकार केला होता भांडवलशाही अर्थव्यवस्था. ओके. सो
यानुसार मग भांडवलची अर्थव्यवस्था आपण कशामध्ये म्हणणार आणि जगामध्ये जेवढेही कंट्री कॅपिटलिस्ट कंट्रीज आहेत ते सगळे कंट्री बघा तुम्ही डेव्हलप्ड आहेत. म्हणजे ती इकॉनॉमी असं ते समजतात की ती सक्सेसफुल ठरली. ठीक आहे. म्हणजे युरोपियन कंट्रीज पूर्ण कॅपिटलिस्ट आहेत. अमेरिकन कंट्रीज पूर्ण कॅपिटलिस्ट आहेत आणि सोशलिझमचा तुम्हाला आस्पेक्ट कुठं दिसतो एशियन कंट्रीजमध्ये किंवा रशियन कंट्रीजमध्ये. मग याच्यामध्ये काय असतं बघा, उत्पादनाचे जे साधनं असतात म्हणजे प्रोडक्शन कोण करणार? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट प्लेयर करणार. कारण त्या मशिनरी सगळ्या त्यांच्या अंडर आहेत. बरोबर? वस्तूची किंमत कोण ठरवणार? प्रायव्हेट प्लेयर ठरवणार. सरकारी प्लेयर नाही ठरवणार. वस्तू आणि सेवांच्या किमती. ठीक आहे. उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत ठरवलं जातं. म्हणजे मार्केटमध्ये किमती काय असतील वस्तूंच्या ते प्रायव्हेट प्लेयर ठरवणार. सो किमती बाजार यंत्रणेकडून ठरतात. बाजार यंत्रणा म्हणजे काय बघा, त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला 2-3 नावं आहेत. एक आहे फ्री इकॉनॉमी, ज्यामध्ये एव्हरीथिंग गोज फ्री, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधनं नसतात. ठीक आहे, फ्री इकॉनॉमी किंवा मार्केट इकॉनॉमी म्हणतात. हे दोघे नाव कोणासाठी आहेत? भांडवलशाही इकॉनॉमीसाठी आहेत. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, प्रायव्हेट प्लेयरला थोडं प्राधान्य देऊन टाकतं, की चलो तुम्ही सांभालो, तुम्ही सब ठीक है, हम तुझे देखेंगे, हम तो बस पॉलिटिक्स करेंगे, आप इकॉनॉमी चलाओ. या सगळ्या गोष्टी असतात कुठं? भांडवलशाही अर्थव्यवस्थेत. ठीक आहे. त्यानंतर याचे आपण काही वैशिष्ट्य बघूया, इम्पॉर्टंट आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य, आता प्रत्येक अर्थव्यवस्था जी असते त्याची काही ना काही वैशिष्ट्य असतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य काय बघा, उत्पादनांच्या साधनांचा खाजगी जो मालकी हक्क आहे, हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. प्रायव्हेट प्लेयर च्या हातामध्ये सगळे अधिकार असणार. प्रोडक्शनशी संबंधित तर मग किमती ठरवण्यापर्यंत. ठीक आहे सगळं. 2 नंबरचं वैशिष्ट्य, उद्योग व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतो. उद्योग व्यवसायाची निवड, कोणता उद्योग करायचा, कोणता नाही ठरवायचा, काय करायचं, काय नाही करायचं, हा सगळं कोण ठरवतं? हे सगळं ते स्वतः मालक ठरवतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काही हस्तक्षेप नाही राहत. त्याचबरोबर याच्यामध्ये ग्राहक हे सार्वभौम असतात. सार्वभौमचा अर्थ काय? कोण सांगेल? व्हॉट इज सार्वभौम? पॉलिटीमध्ये आपण डिस्कस केलो. स्वतःचे नियम. एक्झॅक्टली. सार्वभौम म्हणजे काय? स्वतःचे नियम किंवा एक प्रकारे इंडिपेंडन्स आपण त्याला म्हणतो, की स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. त्याला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. ठीक आहे. मग ग्राहक हा सार्वभौम आहे. म्हणजे ग्राहकला वस्तू चॉईस करायचा आपला अधिकार आहे. ज्या प्रकारे सांगेल त्या प्रकारे प्रोड्युसरला वस्तू बनवावं लागणार. एक कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे. त्यांना जर समजा आता याच्यामध्ये काय असतं बघा कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये, की इथली जी पब्लिक असते कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमधली, ती किती पण पैसा पे करू शकते. पण त्यांना फक्त वस्तूची क्वालिटी पाहिजे राहते. ठीक आहे. त्यामुळे कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. आता Apple सारखे मोबाईल भारतामध्ये किती लोकं घेतात? सांगा बरं. किती लोकं घेत असतील Apple सारखे मोबाईल भारतामध्ये? ते Oppo आणि बाकी ते Vivo तर कोणीही घेतं. पण Apple सारखे मोबाईल किती लोकं घेत असतील? म्हणजे Apple ही अमेरिकन कंपनी व्हॉटएव्हर. पण याच्यामध्ये काय आहे, की काही लोकांची भारतामध्ये असं नाही, की भारत काही कमी आहे. भारतामध्ये काही लोकांची कंडिशन पण आहे घेण्यासारखी, पण ते घेत नाहीत. हे असा विचार करणं जाऊ द्या काय. पण हे जे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी काय करतात, यांच्याकडे पैसा असला, की मग यांना चैनीच्या वस्तू पाहिजे असतात. ऐशोआरामच्या वस्तू पाहिजे असतात. सो दे आर रेडी टू पे एनी कॉस्ट. ते काही किंमत पे करायला तयार असतात. ठीक आहे. पण आपल्याकडे कसं चैनीचा जास्त लोकं हौशीने राहतात भारतामध्ये. असे खूप कमी लोकं आहेत जे फक्त हौशी असतात. ठीक आहे. त्यांना गाड्यांचा शौक, त्यांना मोबाईलचा शौक, त्यांना वेगळ्या वस्तू घेण्याचा शौक. असे फार कमी लोक असतात. सो कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. जनरली आपल्या इकॉनॉमीमध्ये काय करतो आपण जास्त करून फोकस सेव्हिंगवर करतो. आपल्या इकॉनॉमीमध्ये. अमेरिकन इकॉनॉमीमध्ये जास्त करून सेव्हिंगवर फोकस कधीच नसतो. कधी लक्षात घ्या. आले तेवढे व्हायचे. ठीक आहे. सो बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. आणि अमेरिका ही वर्ल्डमधली रिचेस्ट इकॉनॉमीमध्ये अमेरिका आहे. ठीक आहे.
सो किंमत ठरण्याची प्रक्रिया ही प्राइसिंग मेकॅनिझम मुक्तपणे चालते. ठीक आहे. स्पर्धेचं प्राबल्य असतं ही जी कॉन्सेप्ट आहे ही महत्वाची इथे समजून बघा. बाजारपेठेमध्ये स्पर्धेचे प्राबल्य याचा अर्थ काय होतो? कॉम्पिटिशन इन द मार्केट. कॉम्पिटिशन इन द मार्केट म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये समजा एखाद्या ठिकाणी इथं समजा एक चांगला वडापाव मिळतो. इथं कॉस्ट किती आहे ₹10 पण क्वालिटी थोडीशी आहे. याच्या बाजूला लगेच दुसरं एक चांगला एकदम मोठा अजून रेस्टॉरंट असणार. तिथं वडापावची क्वालिटी अजून एकदम बेस्ट असणार. त्यानंतर पुन्हा एक तिसरं रेस्टॉरंट आहे. तिथं अजून बेस्ट क्वालिटी असणार. ₹15 घेतो, ₹18 घेतो, पण क्वालिटी म्हणजे क्वालिटी, चटणी नंबर 1 ठीक आहे. सो या प्रकारे म्हणजे काय कॉम्पिटिशन म्हणजे याचा अर्थ आहे क्वालिटी. कॉम्पिटिशन नसेल तर क्वालिटी भेटणार का वस्तूची? नाही भेटणार ना. जसं बनवलं तसंच खावं लागेल आपल्याला आणि पैसे तर आपल्याला बरोबर पे करावे लागतील. ठीक आहे त्या प्रकारे. म्हणून तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलं मी. मग इथं आपण एक प्रकारे काय म्हणतो कॉम्पिटिशन स्पर्धेचं प्राबल्य. बरोबर? म्हणजे एक मोनोपॉली नसते. मोनोपॉली जर असेल तर वस्तूची क्वालिटीच नाही राहत. बरोबर? म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून काय असतं मुक्त असते. म्हणजे किंमत ठरण्याची प्रक्रिया प्राइसिंग मेकॅनिझम हा मुक्तपणे चालतो. प्रायव्हेट प्लेयर करू शकतात. सरकारी हस्तक्षेप बिलकुल नसतो. म्हणून भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था फ्री इकॉनॉमी असे म्हटलं जातं. ठीक आहे. तसेच तिला लेसेस फेअर, नॉन इंटरव्हेन्शन म्हणजेच हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असेही म्हटलं जातं. गव्हर्नमेंट इंटरफेअर करतच नाही यांच्यामध्ये. सो वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्याच्या आधारे ठरतात. जशी मागणी तशी किमती ठरणार. इफ डिमांड इज हाय, द कॉस्ट विल इन्क्रीज. ठीक आहे. म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था असं देखील म्हटलं जातं. तर आता याच्यामध्ये काही आपण 2-3 अजून मुद्दे आहेत. नंतर आपण याचे दोष बघूया, की कॅपिटल इकॉनॉमीचे दोष कुठले-कुठले आहेत. मार्केट इकॉनॉमी असेल आपण म्हणतो जसं बाजार अर्थव्यवस्था. ही अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा या बाजार शक्तींच्या मार्केट फोर्सेस याच्यावर चालणारी एक स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. मार्केट फोर्स म्हणजे मार्केट फोर्सेसवर जी पूर्णपणे वर्कआउट करते. मार्केट जर इथे डाऊन झालं, तर ते बाकीचे डाऊन होऊ शकतं. बरेचसं म्हणजे पूर्ण एंटायर डाऊन होऊ शकतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल 2008 मध्ये महामंदी आली बघा. अमेरिकेमध्येच मंदी आली डायरेक्ट. ठीक आहे. त्याचं कारण काय होतं? गव्हर्नमेंटचा कोणताही कंट्रोल नव्हता इकॉनॉमीवर. फ्री इकॉनॉमी आहे ना. चलो नो कंट्रोल. आणि अमेरिकेमध्ये काय आहे, की सेव्हिंग हा प्रकार कधीच नसतो. ठीक आहे त्या प्रकारे. आता ती 2008 ची जी मंदी होती तुम्हाला मी नंतर सांगेल चांगल्या प्रकारे. सो यामध्ये बघा या बाजार शक्तींचा एक अदृश्य हात आहे. इनव्हिजिबल हँड आपण त्याला म्हणतो. या अर्थव्यवस्थेत तो कार्यरत असतो, असं देखील म्हटलं जातं. इथे नफा मिळवण्याच्या उद्देशानेच फक्त उत्पादन केले जाते. सो प्रॉफिट इज एव्हरीथिंग. इफ देअर इज नो प्रॉफिट, देअर इज नो इकॉनॉमी. म्हणजे प्रॉफिटवर चालणारी अर्थव्यवस्था आहे पूर्णपणे. मोर अँड मोर प्रॉफिट. मग त्यासाठी मग एम्प्लॉईची पिळवणूक हो काही हो, दॅट डझंट मॅटर. आणि नंतर 8 नंबरचं वैशिष्ट्य असे उद्योजकतेला किंवा संयोजन कौशल्याला भांडवलशाहीमध्ये पूर्ण वाव असतो. स्किलला खूप जास्त इम्पॉर्टन्स ते लोकं देतात. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला ते किती हायर पॅकेज देऊ शकतात किंवा बाहेरून हायर पॅकेज देऊन ते स्किल आपल्याकडे वळवू शकतात. जसे मोस्ट ऑफ इंडियन्स आर इन USA अँड इन युरोपियन कंट्रीज अँड कॅनेडियन कंट्रीज, नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. ठीक आहे. नॉट इन साऊथ बट इन नॉर्थ. नॉर्थ अमेरिका जास्त डेव्हलप्ड आहे. त्या प्रकारे तुम्ही बघितलं दोष. आता याच्या उणिवा काय आहेत या इकॉनॉमीच्या? आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. इथे जास्तीत जास्त नफा कमवणे हा भांडवलदारांचे एक प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी, त्यानंतर बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही. तुम्हाला जर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला सिम्पली विच ऑफ द फॉलोइंग किंवा पुढीलपैकी कोणते भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष आहेत सांगा. तुम्हाला हे दोष माहिती पाहिजे. चैनीच्या व निमचैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर अशा अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची व्यापार चक्रे ट्रेड सायकल येत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना मंदी 2008 मध्ये देखील या अर्थव्यवस्थेवर काय होतं मंदी झाली होती. तिथे लोक फार चैनीच्या म्हणजे असं म्हणतो ना की चैनीच्या वस्तूंचे जास्त शौकीन असतात. ते युरोपियन असतील किंवा ते अमेरिकन असतील. तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदी दरम्यान बेरोजगारीमध्ये वाढ होते. आता काय आपली इकॉनॉमी काही म्हणजे
एकदमच साधी नाही राहिलेली. आपण पण हळूहळू तिकडे चाललोय. भारतामध्ये पण लोक जसं 1991 पासून चायनीज आणि निम चायनीजच्या वस्तूंचा एन्जॉय करायला लागलेले आहेत. ठीक आहे, असं नाहीये. पण थोडं प्रमाण कमी आहे अजून अमेरिकेच्या कंपॅरिझन. चायनाचं ते अजून पूर्णपणे करायला लागले ते पण अमेरिकेसारखे. सो या प्रकारे ट्रेड सायकल नेहमी येत असतात अशा अर्थव्यवस्थेमध्ये. ठीक आहे. पहिली अर्थव्यवस्था समजली नसेल समजली तर क्वेश्चन करू शकतात. एनी क्वेश्चन्स? कॅपिटल इकॉनॉमी काही क्वेश्चन आहे तुम्हाला? आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया मग. हो सर. नेक्स्ट पॉईंट, समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. तर समाजवादी इकॉनॉमीचे दोन अँगल आहेत, लक्षात घ्या. सोशलिस्ट इकॉनॉमी, याच्यातून अजून एक जो पार्ट आहे जो बाहेर पडलेला आहे समाजवादी मध्ये, तो आहे कम्युनिस्ट, साम्यवादी. तो याचाच पार्ट आहे. ठीक आहे. सो याचे पुरस्कर्ते कोण होते? जे कॅपिटलिस्टचे पुरस्कर्ते कोण होते? ऍडम स्मिथ यांनी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मांडली होती, बरोबर. आणि याच्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था हा सिद्धांत कोणी मांडला? कार्ल मार्क्सने मांडला होता. ही इकॉनॉमी त्यांनी आणली होती जगामध्ये. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन हे सरकार मार्फत चालते, तेव्हा अशा अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो? समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो. याचे बेस्ट एक्झाम्पल आहे रशिया, USSR. चायना थोडासा वेगळा आहे, तर साम्यवाद आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. वैशिष्ट्य काय बघा याच्यामध्ये? वैशिष्ट्य पहिलं असे इकॉनॉमीचं, उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात, साधन सामग्रीचा वापर समाज हितासाठी होतो. ठीक आहे. सरकारी हस्तक्षेप म्हणजे काय? पूर्णपणे गव्हर्नमेंट कंट्रोल असणार? येस. उत्तर आहे येस. कारण ते गव्हर्नमेंट प्रायव्हेटला काहीच करू देणार नाही. एव्हरीथिंग अंडर दी गव्हर्नमेंट. म्हणजे जे काही समजा प्रोडक्शन वगैरे जे करणार ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच केले जाणार. वस्तूंची किंमत जे ठरवणार ते गव्हर्नमेंटच ठरवणार. काय प्रोड्यूस करायचं काय नाही करायचं गव्हर्नमेंटच ठरवणार. एव्हरीथिंग. अशा इकॉनॉमीमध्ये सगळे निर्णय कोण घेतं? सरकार घेतं. आणि मग थोड्या वस्तू स्वस्त पण मिळतात मग लोकांना, बरोबर. कारण सरकारी वस्तू आहेत ना, सगळं सरकारच प्रोव्हाइड करते. ऑब्वियस आहे की अशा देशामध्ये थोडं स्वस्त पण राहतं, परंतु क्वालिटी मात्र कमी राहते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात, साधन सामग्रीचा वापर समाजहितासाठी होतो. म्हणजे याच्यामध्ये बघा समाजाचा विचार केला जातो. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये समाजाचा विचार केला जात नाही. तिथे फक्त प्रॉफिट हाच एक त्यांचा उद्दिष्ट आहे, बाकी समाज घेणं देणं नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, समाज ऑटोमॅटिक डेव्हलप होणार जर आपण प्रोडक्शन व उत्पादनावर आपण फोकस केला. इथे काय वस्तू व सेवांचे उत्पादन, त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादी बाबतचे सर्व निर्णय सरकार घेते. हे जे निर्णय आहेत हे घेण्याचे स्वातंत्र्य खासगी व्यक्तींना नसते. सो प्रायव्हेट प्लेयर हॅज नो रोल इन सोशलिस्ट इकॉनॉमी. दिस इज क्लिअर. ठीक आहे. तर यामध्ये 3 नंबरचा मुद्दा आहे, वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने
खासगी भांडवलाला वाव नसतो. बरोबर, तुम्हाला मी सांगितलं ना, की उत्पादन जे आहे ते पूर्णपणे गव्हर्नमेंट एजन्सीज करतात. सो त्यामुळे इथे खासगी भांडवलाला बिलकुल पण वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि कॅपिटलिस्ट मध्ये काय होतं, तिथे थोडंसं जे आर्थिक जे दरी आहे, रिच पुअर हा गॅप तिथे थोडासा वाढून जातो. इथं प्रयत्न काय असतात, की गरीब श्रीमंत हा गॅप एक प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सोशल जस्टिस जर लोकांना दिला तरच लोकांना म्हणजे एक प्रकारे न्याय मिळणार. सो वस्तू सेवाचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. त्यानंतर देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या जातात. हे याच्यामध्ये एक मेन आहे. म्हणजे पंचवार्षिक योजना भारतामध्ये देखील होत्या, तुम्ही बघितल्या होत्या. सो 1951 पासून भारतामध्ये 2015 पर्यंत चालल्यात. त्यानंतर ते कॅन्सल केल्या गेल्या. कारण नीती आयोग आला, त्यांचा प्लॅनिंग आल्यानंतर. सो देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनांच्या माध्यमातून घडवून आणले जाते. सो त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या जातात. पंचवार्षिक योजनेची सुरुवात रशियामध्ये सर्वप्रथम झाली होती. त्यानंतर भारतामध्ये केली गेली होती. याचे काही डिफेक्ट्स आहेत, दोष ते आपण बघूया. समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. म्हणून मी सांगितलं, कॅपिटलिझम मध्ये व्यक्ती हा सार्वभौम असतो. त्याला ऍटलिस्ट त्याच्या चॉईसची वस्तू मिळवण्याचा त्याला अधिकार आहे तिथं. इथं तसं नाही. इथं जे सरकार बनवेल तेच आपल्याला मिळवावं लागेल. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊ शकते याच्यामध्ये. ज्या प्रकारे रशियामध्ये व्लादिमीर पुतीन एक प्रकारे लोकशाहीतून हुकुमशाह झालेला व्यक्ती आहे. ठीक आहे. सो त्यांचा अतिरेक होण्याची शक्यता असते इथे. त्याचं सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. हा, मोनोपॉली निर्माण होऊ शकते याच्यामध्ये. मोनोपॉली तुम्हाला मी सांगितलं. सो म्यूट करा. मोनोपॉलीचा अर्थ काय होतो? मोनोपॉली म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल समजा वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल यांना कॉम्पिटिटर म्हणून एक जिओ इंट्रोड्यूस केला गेला होता 2014 नंतर, मोदी आल्यानंतर. ठीक आहे. तर मग या सगळ्यांचं नुकसान, इतकं मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालं या बाकीच्या कंपन्यांचं. कारण पूर्ण मोनोपॉली जी होती ती जिओला देऊन टाकली होती. जो तो जिओ हर घर जिओ. ठीक आहे. हर घर मोदी आने के बाद हर घर जिओ हो गया बाद में. तो या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या. त्यानंतर मग ही प्रकारे मोनोपॉली झाली. मोनोपॉली याच्यामध्ये राहत नाही, सॉरी याच्यामध्ये वाढू शकते. ती कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये मोनोपॉली नसते. ठीक आहे. अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते, हे तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीला जिओने कसं आहे, कमी मध्ये रिचार्ज दिला, एन्जॉय करा सांगितलं, नंतर काय केलं, डायरेक्ट 599 3 महिन्याचा पॅक. सो या प्रकारे नंतर डायरेक्ट त्यांनी किमती शूट केल्यात. म्हणजे एक प्रकारे काय, जनतेला फक्त एक म्हणतो ना, फक्त लुभावून दिलं, नंतर मग नाव करून घेतलं, नंतर मग तो भाव वाढवला. सो अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. आणि नंतर लोक काय करू लागले, नंतर लोकांनी मग बाकी कंपन्यांना शिवाय द्यायला सुरुवात केली, की अरे हा, हे तर 1 GB द्यायचे 250 मध्ये, तेही संपून जायचं 8 दिवसात. ते पण आपण YouTube बघू शकत नव्हतो. ठीक आहे. कारण काँग्रेसने मोनोपॉली केली नव्हती. नाव इकडे मोनोपॉली सुरू व्हायला लागली एक प्रकारे. त्यानंतर पुढचं आपण घेऊया. 1991 मध्ये सोव्हिएत रशिया USSR चे 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये तुकडे झाले होते. किती? जवळपास 15. USSR म्हणजे काय? युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. हा 15 देशांचा संघटन होते. USA जसं 50 देशांचं आता संघटन आहे. पण USA हे सक्सेसफुल संघटन आहे. रशिया सक्सेसफुल राहिले नाही, कारण याचे तुकडे होऊन गेले होते. सगळे बाहेर पडले रशियामधून, कारण यांची इकॉनॉमी फ्लॉप गेली होती. आणि त्यांनी या अर्थप्रणालीचा त्याग देखील केला होता. कोणता? समाजवादी अर्थव्यवस्था. सो चीनमध्ये समाजवादी तत्वांचे शिथिलीकरण करण्यात आले आहे. चीन राजकीय दृष्ट्या साम्यवादी आहे.
मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही आहे. आता तो पूर्णपणे चीन हा जो आहे भांडवलशाहीच्या दिशेने पूर्णपणे गेलेला आहे. ठीक आहे. आज केवळ क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या म्हणजे प्रमाणामध्ये एक समाजवादी देश मानता येतात किंवा मानले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढचा 3 नंबरची अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेवर काही क्वेश्चन डाऊट असेल तर विचारा. समजतंय ना प्रॉपरली ॲज कम्पेअर टू लास्ट लेक्चर विश्वनाथ सर? हा समजलं सर. सर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उदाहरणार्थ काय आहे? म्हणजे काय भांडवलशाहीमध्ये प्रायव्हेट असतं, समाजवादीमध्ये सेवा येते ना? सरकार सांगितलं ना मी, सरकार. समाजवादीमध्ये पूर्ण सरकारच्या हातामध्ये असतं. एव्हरीथिंग इन द हँड्स ऑफ गव्हर्नमेंट. ऑल डिसिजन्स. मार्केट इकॉनॉमी ना, मार्केट इकॉनॉमी, कॅपिटल इकॉनॉमी, त्याच्यामध्ये सगळे डिसिजन कोण घेतं? प्रायव्हेट प्लेयर्स घेतात. की वस्तू कशी तयार करायची, क्वालिटी, वस्तूची किंमत कशी ठरवायची, किती ठेवायची, काय ठेवायची. म्हणजे वस्तू तिथे महाग पण मिळू शकतात. पण इथे काय असतं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट मेकॅनिझम जो असतो, मार्केट प्राइस, हे गव्हर्नमेंट ठरवतं. का? कारण उत्पादनाचे जे संसाधन आहे, जे साधन आहेत, ते सगळे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहेत. गव्हर्नमेंट प्रायव्हेट प्लेयरला कंट्रोल देत नाही पूर्णपणे. ठीक आहे. सो त्यामुळे मग इथं गव्हर्नमेंटचं लायसन लागेल त्यांना आणि गव्हर्नमेंट त्यांना जसं सांगेल तसंच त्यांना किमती ठरावं लागणार. गव्हर्नमेंटच्या परमिशनला ते व्हायलेट नाही करू शकत. सरकारने जर सांगितलं, समजा एखाद्या कंपनीने, रशियामध्ये एखाद्या कंपनीने समजा ₹10 पेन बनवला आणि ती कंपनी ₹20 विकते, डबल नफा घेते डायरेक्टली. तर गव्हर्नमेंट त्यांना काय सांगणार? की तुमच्यानुसार ठरवू नका, किंमत करा ₹12. ठीक आहे, ₹2 तुम्हाला नफा. सो त्या अकॉर्डिंग मग ते, कारण सगळे कॉस्टिंग पकडून त्यांचं किती जातंय? ₹10. त्यांना सांगितलं, सर ठीक आहे तुम्ही ₹15 घ्या, ₹20 कुठे करताय? डबल नाही, डबल तुम्ही ठेवू शकत नाही. तर मग त्या कंपनीला गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स ऐकावं लागेल. ते व्हायलेट नाही करता येणार त्यांना. नाहीतर मग रशिया काय करेल? त्यांचं लायसन कॅन्सल पण करू शकतो कंपनीचं. तसं जर कंपनी केलं तर. ठीक आहे. तसं याच्यामध्ये नाहीये कॅपिटल इकॉनॉमीमध्ये. ते पूर्ण ते स्वतः ठरवतात तिथले लोक, की वस्तूची किंमत काय ठेवायची. आणि तिथे कॉम्पिटिशन असते ना, त्याच्यामुळे असं पण नाही की खूप जास्त किंमत असते असं पण काही नाही. ठीक आहे. पण तरी काही प्रमाणामध्ये असतेच. फरक असणारच. समजलं? ओके सर. मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. बेस्ट एक्झाम्पल इंडिया, फ्रान्स. याचा मिनिंग काय होतं बघा. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे जे दोष याच्यामध्ये होते सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये, किंवा याचे दोष आणि याचे चांगले गुण, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे दोष आणि चांगले गुण, जे दोष टाळून यांच्यात काय चांगले गुण आहेत, दोघांचं समन्वय जे केलं गेलं, त्याच्यातून एक मिक्स्ड इकॉनॉमी तयार केली गेली. जसं मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये बोललो होतो की 1930 मध्ये सोशलिस्ट व कॅपिटलिस्ट दोन्ही इकॉनॉमी फ्लॉप ठरल्या होत्या. का? कारण महामंदी आली ती यावर्षी, आणि महामंदी आल्यामुळे जगातल्या सगळ्या इकॉनॉमी ज्या आहेत त्या कोलॅप्स झाल्या होत्या. कारण याचा कशाचा इम्पॅक्ट होता? वर्ल्ड वॉर 1चा इम्पॅक्ट होता, वर्ल्ड वॉर 1 मुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितले. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खासगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. म्हणजे वस्तूंच्या ज्या किमती आहेत, हा कोणी एक ठरवू नाही शकत. तो सरकार व प्रायव्हेट दोघं पण मिळून ठरवतात. दोघं मिळून वस्तूंच्या किमती ठरवतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि थोडा अजून तुम्हाला मी सांगतो, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये एक फरक काय असतो. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये ना इन्व्हेस्टमेंट खूप जास्त प्रमाणात जाऊ शकते. ती इन्व्हेस्टमेंट पूर्ण जगातून त्या देशामध्ये जाऊ शकते. आणि सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये ना थोडी इन्व्हेस्टमेंट कमी प्रमाणात असते. जसं रशियामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट जात नाही, कारण ते सोशलिस्ट आहे. ठीक आहे.
तेव्हा कारण तिथे राईट्स जास्त मिळत नाही ना प्रायव्हेट प्लेयरला. त्याच्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंट कमी प्रमाणात जाते. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खासगी क्षेत्रांमार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली होती. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा हा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला आहे. कशावर? भांडवलशाही. आपला जो मिक्स्ड इकॉनॉमीचा जो आपला स्ट्रक्चर आहे ते कशावर आधारित आहे? भांडवलशाहीवर आधारित आहे. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून बघा 1991 मध्ये आर्थिक सुधारणा केल्या गेल्या होत्या. 1991 मध्ये काय झालं होतं जगामध्ये नाही, भारतामध्ये आर्थिक मंदीचा सावट होता. म्हणजे भारतावर जे आहे ना एक्सटर्नल जे लोन होतं कर्ज ते खूप मोठ्या प्रमाणात वाढून गेलं होतं. एक्सटर्नल पण आणि इंटरनल. मग आता भारताकडे कसं आहे, एखादी गोष्ट परचेस करण्यासाठी म्हणजे तिला इम्पोर्ट करण्यासाठी पैशाची फार गरज होती. भारताकडे आता समजा भारताला काही पण जर परचेस करायचंय कुठून? फॉरेनवरून. भारत काही रुपये देणार का? नाही, डॉलर द्यावा लागतो भारताला. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. ठीक आहे. हा का चालतो जेव्हा मी तुम्हाला शिकवेल पुढचे चॅप्टर्स ते तुम्हाला मी सांगेल. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट इकॉनॉमी. तर मग भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती आणि त्यात 1990 मध्ये गल्फ वॉर झाला होता. गल्फ वॉर, आखाती युद्ध. आखाती देश म्हणजे कोणते? जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहे जगातले, जसे UAE, सौदी अरेबिया, बहारेन, कतार. ठीक आहे. हे सगळे जे देश आहेत, यमन, हे सगळे काय आहेत? ऑइल मेकिंग कंट्रीज आहेत. कच्चं तेलचं उत्पादन या देशातून होतं जास्त. इराक, इराण गल्फमध्ये येत नाही, लक्षात घ्या. तर मग गल्फ कंट्रीमध्ये युद्ध झालं. गल्फ कंट्री कोण? कुवेत. कुवेत व्हर्सस इराक. सद्दाम हुसेन. तुम्ही तो एअरलिफ्ट मूवी आहे अक्षय कुमारचा, त्याच्यामध्ये ही स्टोरी, गल्फ वॉरची स्टोरी, कुवेत व्हर्सस इराक. तर या दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यानंतर युद्ध झाल्यामुळे जे तेलाचे भाव होते ते आंतरराष्ट्रीय लेवलला वाढले होते. आंतरराष्ट्रीय लेवलला. आता भारतावर ऑलरेडी एक्सटर्नल कर्ज, इंटरनल कर्ज, भारत ऑलरेडी आर्थिक संकटामध्ये सापडलेला, त्याच्यावर असं संकट आलं होतं अजून. ठीक आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये महामंदी यायची दाट शक्यता होती, परंतु फॉर्च्युनेटली आली नाही. ठीक आहे. आणि आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली त्यावेळेस. परंतु अर्थव्यवस्था सावरली. वर्ल्ड बँक पुढे आली, त्यानंतर IMF पुढे आली, यांनी सपोर्ट केला इंडियाला. पण त्या काही कंडिशनवर सपोर्ट केला. कंडिशन कोणत्या होत्या? यू हॅव टू फ्री युअर इकॉनॉमी, ही पहिली कंडिशन होती. 1990च्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था एवढी ओपन नव्हती ना. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर खूप जास्त रिस्ट्रिक्शन होते. कारण ब्रिटिश हे व्यापारी म्हणून भारतामध्ये आले होते. सो मग भारतीय राजकारणाची भीती होती की आपण फॉरेन कंट्रीजला भारतामध्ये परमिशन देणार तर ते भारतावर शासन करायला सुरुवात करणार. असं नको व्हायला म्हणून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत नव्हती, FDI. सो या प्रकारे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खासगी क्षेत्रांमार्फत घडून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा हा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला आहे. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्था ठीक आहे, अर्थव्यवस्थेचा प्रवास आहे हा मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होऊ लागला. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, भारताची इकॉनॉमी 1990 पर्यंत क्लोज्ड इकॉनॉमी होती, बंदिस्त अर्थव्यवस्था. FDI ला जास्त करून परवानगी नव्हती. परकीय जी इन्व्हेस्टमेंट आहे, परकीय गुंतवणूक, त्यांना भारतामध्ये अलाउडच नव्हतं पहिले जास्त करून. याचं कारण काय होतं? क्लोज इकॉनॉमी होती. म्हणून मग IMF ने आणि वर्ल्ड बँकने काय सांगितलं इंडियाला, तुम्ही तुमची इकॉनॉमी काय करा, ओपन करा, मेक यू इकॉनॉमी ओपन युअर इकॉनॉमी. तर मग तेव्हा मग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 1991 मध्ये
सुधारणा केल्या गेल्या होत्या त्यांना म्हणतात मराठीमध्ये उखाजा म्हणतात. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. इन इंग्लिश LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. मग तेव्हा भारताचा जो मग तेव्हापासूनच 1991 पासून जो भारत जो म्हणतो ना आपण मिश्र अर्थव्यवस्था होता, मिश्र अर्थव्यवस्थेपासून मग भारत हळूहळू कुठं चालला गेला, कुठं वाटचाल केली भारताने मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली लगेच. ठीक आहे. सो इथे आपण इथे बघितलं. पुढे आपण जाऊया. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. बघा, अर्थव्यवस्थेचा विकास किती प्रमाणात झालेला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थांचे दोन प्रकार केले जातात. एक आहे विकसित व विकसनशील अर्थव्यवस्था. लक्षात घ्या, जगामध्ये दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. पहिली कोणती? विकसित म्हणजे पूर्ण डेव्हलप्ड, दुसरे डेव्हलपिंग विकसनशील. ठीक आहे. सो विकसित अर्थव्यवस्था बघा, विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. ठीक आहे. USA, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया हे एक्झाम्पल आहेत. अशा अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो? डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणतो. जिथं काय काय असतं? शहरीकरण, औद्योगिकरण, लिटरसी खूप जास्त असते, जन्मदर मृत्यूदर कमी राहतो तिथे अशा देशांमध्ये, कारण तिथल्या आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे असतात. ठीक आहे. आज पण भारतामध्ये आरोग्य सेवा बघा खूप दयनीय परिस्थिती आहे. तर अशा याला आपण काय म्हणतो? विकसित म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणतो. लक्षात घ्या. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? मग विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण असते. दरडोई उत्पन्न म्हणजे कोण कोण सांगेल मला? त्याला म्हणतात पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. ठीक आहे. दरडोई उत्पन्नाचा अर्थ असा होतो की आपली जी लोकसंख्या आहे भारतातली, ती लोकसंख्या त्या लोकसंख्येने डिवाइड केलं जातं एका इंडिव्हिज्युअलला. म्हणजे एक उत्पन्न इंडिव्हिज्युअलच्या उत्पन्नाला त्यानुसार त्याचा जो काही उत्पन्न निघेल त्याला आपण म्हणतो दरडोई उत्पन्न. म्हणजे भारतामध्ये समजा दरडोई उत्पन्न किती असेल? वर्षाला समजा 1 लाख असेल काही लोकांचं, काही लोकांचं 50 किंवा 60,000 असेल, काही लोकांचं अजूनही कमी असेल. त्याला दरडोई उत्पन्न आपण म्हणतो. तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट सगळ्या मी पुढे सांगेल, दरडोई उत्पन्न म्हणजे काय एक्सेट्रा. ठीक आहे. हे फक्त आता समजून घ्या, बेसिक चॅप्टर आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन एवढं जास्त नसतं, कृषी क्षेत्राचे प्राबल्य जास्त राहतं म्हणजे फार्मिंग जास्त केलं जातं देशामध्ये, फॉर एक्झाम्पल इंडिया. साक्षरतेचे कमी प्रमाण असते, लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून येतात. मात्र ही राष्ट्र आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी विकसनशील किंवा विकासान्मुख म्हणणे अधिक उचित ठरेल. भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका तसेच आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश हे विकसनशील देशांच्या गटात मोडतात. दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिकेची गोष्ट करते. साऊथ अमेरिका यापेक्षा जो नॉर्थ अमेरिका आहे तो खूप जास्त डेव्हलप्ड आहे. नॉर्थ अमेरिकेची इकॉनॉमी यांची भयंकर आहे. ठीक आहे. हे सगळ्यात डेव्हलप पण नॉर्थ अमेरिकाच आहे. काही क्वेश्चन डाऊट तुम्हाला इथपर्यंत? एनी क्वेश्चन्स?
नाही. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण चालू करूया मग. आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले. आता आपण काय बघणार आहोत, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपण बघूया. क्षेत्रे कोणते कोणते आहेत? अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण 2 आधारांवर केले जाते. एक आहे व्यवसायानुसार व दुसरा आहे मालकीनुसार. ठीक आहे. तर व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र आपण बघूया. व्यवसायानुसार प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शियरी सेक्टर, हे असे सेक्टर तुम्हाला मी पुढे वन बाय वन सांगतो. ठीक आहे. बघा, व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील 5 प्रकारचे क्षेत्र आढळून येतात. पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र आपण कशाला म्हणतो? शेती. या क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन इत्यादी जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन केलं जातं किंवा या उपक्रमाचा समावेश होतो. याला आपण म्हणतो प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र, ऍग्रिकल्चर अँड एलिड सेक्टर असे देखील म्हटले जाते. काय म्हणतात? प्राथमिक क्षेत्राला प्रायमरी सेक्टर देखील म्हटलं जातं. याला एक एलिड सेक्टर पण म्हणतात. ऍग्रिकल्चर किंवा एलिड सेक्टर असं पण म्हणतात प्राथमिक क्षेत्राला. कारण इथं प्राधान्य शेतीला जास्त राहतं. कारण जिथपासून रॉ मटेरियल तयार होतं ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र, असं तुम्ही लक्षात घ्या. जिथून रॉ मटेरियल मिळतं त्याला आपण काय म्हणतो? प्राथमिक क्षेत्र. तुम्हाला जर विचारलं गेलं प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येतं, तर मग एक शेती वगैरे, मत्स्यपालन वगैरे, मत्स्य व्यवसाय सगळं त्याच्यामध्ये आलं. ठीक आहे. 2 नंबर आहे द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर आपण याला म्हणतो. या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रास उद्योग क्षेत्र असे आपण म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, रॉ मटेरियलचा सोर्स कोण आहे? प्राथमिक क्षेत्र आहे. प्रायमरी सेक्टर इज द सोर्स ऑफ रॉ मटेरियल. आणि रॉ मटेरियल जर तयार नाही केलं तर मग सेकंडरी सेक्टर तयारच होणार नाही ना. कंपन्या राहिल्याच नसतं, रॉ मटेरियल राहिलं नसतं जर. तयार केलं जातं म्हणून त्यामुळे त्या क्षेत्राला आपण काय म्हणतो? उद्योग क्षेत्र म्हणतो. म्हणजे इंडस्ट्री सेक्टर असे त्याला आपण समजतो. या क्षेत्रात कारखानदारी आहे. त्यानंतर विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा यामध्ये समावेश केला जातो. याच्यामध्ये या एवढे जे काही व्यवसाय आहेत यांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. ठीक आहे. 3 नंबर आहे तृतीय क्षेत्र, टर्शरी सेक्टर. या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. त्यामुळे या क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर असेही म्हटले जाते. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, तसेच संरक्षण, बँकिंग, प्रशासन, व्यावसायिक, सामाजिक याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचा याच्यामध्ये समावेश होतो. सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय? सगळ्यात मोठं सेक्टर आता इकॉनॉमीचं हेच आहे. सगळ्यात जास्त आपली इकॉनॉमी याच्यामध्ये आहे, टर्शियरी सेक्टरमध्ये. तृतीय क्षेत्रामध्ये काय असतं? पूर्ण सेवा येणार याच्यामध्ये. ठीक आहे. याला दुसरं नाव आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र या नावाने पण एक क्षेत्र ओळखलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये ज्या पण प्रकारच्या सेवा असतील सगळ्या याच्यामध्ये आल्या. सर्व्हिस सेक्टर याला आपण म्हणतो.
4 नंबर आहे चतुर्थ क्षेत्र क्वाटर्नरी सेक्टर. आता बघा तुम्हाला मी सांगितलं पहिले क्षेत्र काय होतं प्रायमरी सेक्टर. तिथून रॉ मटेरियल तयार झालं. ते कुठं आलं कंपनीकडे आलं, इंडस्ट्रीकडे. इंडस्ट्री काय करणार त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला फेअर प्रोडक्ट त्याचं तयार करणार. नंतर त्याची काय करणार सर्व्हिसिंग करणार. सर्व्हिस म्हणजे काय ट्रान्सपोर्ट करणं त्याला ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय सर्व्हिस सेक्टर. ट्रान्सपोर्ट करणे म्हणजे एक प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. 4 आहे चतुर्थ क्षेत्र क्वाटर्नरी सेक्टर आपण याला म्हणतो. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो याच्यामध्ये. असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पनांशी म्हणजे आयडियाज यांची निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशीच असतो. तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. चतुर्थक आलं तुमच्या लक्षात. चतुर्थक म्हणजे काय नॉलेज संबंधित जे आपण बौद्धिक ज्या काही क्षमता आहेत यांच्याशी संबंधित जे पण सेक्टर आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. जसं उच्च शिक्षण याच्यामध्ये आलं तुम्हाला सांगितलं मी. व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा संबंध संकल्पना आयडियांची निर्मिती करणं, संशोधन व विकास म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D याच्याशी त्याचा संबंध असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय याच्यामध्ये त्यामध्ये विशेषीकृत ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाविषयक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता इत्यादींचा पण वापर याच्यामध्ये केला जातो. आणि या व्यवसायांमध्ये संशोधन व विकास कार्य R&D, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यासारख्या उन्नत सेवांचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. हे तुम्ही लक्षात देण्याचे गरजेचे आहे. ठीक आहे. व लास्ट आहे पंचक्षेत्र. पंचक्षेत्र म्हणजे काय काही तज्ञ पंचक्षेत्रात चतुर्थ क्षेत्राचा हिस्सा असल्याचे मानतात. जसं पंचक्षेत्रामध्ये काय काय येणार सरकार, विद्यापीठ, विज्ञान, गैर सरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. सो या प्रकारे आपण बघितलं सगळे सेक्टर. तुम्हाला काही डाऊट आहे सेक्टर्स वरती, इकॉनॉमी सेक्टर्स वरती? यू कॅन आस्क हियर. काही क्वेरी डाऊट असेल तर विचारा बिंदास. नसेल तर पुढे जाऊया. सो या प्रकारे आपण पुढचा पॉईंट घेऊया. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र पुढचा मुद्दा आहे.
मालकीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये पुढील 4 क्षेत्रे आढळून येतात. ठीक आहे. पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर. आता तुम्हाला मी हे सेक्टर, आता हे जे आहेत हे मालकीनुसार सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. ते आपण कोणते बघितले ते विकासानुसार. सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रणासाठी असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश जो आहे तो सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? सगळं सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंट. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालवले जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात. उदाहरणार्थ बघा, रेल्वे, शस्त्रास्त्र, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी. याला आपण म्हणतो सार्वजनिक क्षेत्र. कारण हे सगळं गव्हर्नमेंटच्या हातामध्ये. आता रेल्वे तर चालली प्रायव्हेटकडे. ठीक आहे. ही आता काही दिवसानंतर ते निघून जाईल. खाजगी क्षेत्रामध्ये काय काय येणार बघा, प्रायव्हेट सेक्टर. यामध्ये खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व्यवसायावर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचीही मालकीचे किंवा नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ बघा, कृषी व पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार इत्यादी. तर हे सगळे याच्यामध्ये खाजगी मालकी असणारे उद्योगधंदे सगळे म्हणजे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर. हे सगळे गव्हर्नमेंटमध्ये आले. त्यानंतर 3 नंबर आहे संयुक्त जॉइंट सेक्टर, आपण त्याला म्हणतो. जॉइंट सेक्टर म्हणजे काय? गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट बोथ आर वर्किंग हँड इन हँड. दोन्ही जेव्हा तिथे म्हणजे एक सोबत काम करणार, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते. जसं भारतामध्ये अशा काही कंपन्या आहेत जिथे प्रायव्हेट व गव्हर्नमेंट दोघांचे शेअर असतात, जिथे दोघं मिळून एकत्र चालवतात. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबर आहे सहकारी क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर. या क्षेत्रात सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा किंवा उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. हे लक्षात घ्या. कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे काय? याला आपण काय म्हणतो की हे या क्षेत्रामध्ये सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा किंवा उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी जी असते ती खाजगीच पण व्यक्तीऐवजी कोणाची? समूहाची असणार आहे. एक नाही तर 10 मेंबर असतील एकमेकांच्या समोर. जे एखादा म्हणजे 10 लोक मिळून एखादी संस्था स्थापन करून द्या. ठीक आहे. त्या प्रकारे भांडवलशाही व समाजवाद या 2 अर्थप्रणालींचा सुवर्ण मध्य म्हणजेच सहकार होय. सहकाराचे वैशिष्ट्य हे असतं की सभासदांनी आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत, या तत्वाने सहकारी संस्थांचा कारभार चालतो. 1 मेंबर 1 vote. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण प्रकारे हा पहिला दुसरा चॅप्टर आहे. काय डाऊट असेल तर विचारा. आता इथून आपण अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्य घेणार आहोत. हे पण आज आपण संपवायचा प्रयत्न करू. छोटंसं चॅप्टर आहे. एनी डाऊट? बघा, इकॉनॉमी विषय भरपूर डाऊट असतात या विषयामध्ये मुलांना. चला पुढचा मुद्दा घेऊया आपण. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य. समजलं का सगळ्यांना मागचं चॅप्टर? काय डाऊट, क्वेश्चन? एखादा मुद्दा जो समजला नसेल? समजलं. एव्हरीथिंग क्लिअर? पुढचा मुद्दा, भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य. बघा, भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे. डेव्हलपिंग. ठीक आहे. डेव्हलपिंगचा अर्थ तुम्हाला कळाला, सांगितलाय मी. डेव्हलपिंग म्हणजे काय?
औद्योगिकरण कमी असणे, लिटरसी कमी राहणे, वाढती लोकसंख्या, ठीक आहे, हे सगळे त्याचे वैशिष्ट्य आहेत. वाढता जन्मदर आणि वाढता मृत्यूदर देखील याचाच पार्ट आहे. आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्ग अनुसरला. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विविधांगी बदल झाले. मात्र 1999च्या या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास हा एक नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू झालेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो ना की 1991ला जे आर्थिक सुधारणा केल्या गेल्या होत्या पूर्ण भारतामध्ये, इथूनच आपली अर्थव्यवस्थेची जी कंडिशन आहे ती सुधारायला लागली होती याच वर्षानंतर इथपासून पुढे. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. तर 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास हा कुठून सुरू झाला? मिश्राकडून मुक्तकडे. म्हणजे आपण हळूहळू कॅपिटलिस्ट इकॉनॉमीकडे चाललेलो आहे. मात्र अजूनही दरडोई उत्पन्नाचा जो आपला स्तर आहे तो कमी आहे. कारण जर मुक्त अर्थव्यवस्थेकडे जर आपण गेलो तर दरडोई उत्पन्न जे आहे म्हणजे इन्कम जो असतो अॅन्युअल तो वाढायला पाहिजे. बरोबर, तो वाढत नाही. वृद्धी दरातील चढ-उतार अजून पण आपल्या देशामध्ये आहेच. लोकसंख्येचा जो उच्चांक आहे, जे उच्च वाढीचा दर तो देखील आहेच. दारिद्र्याचे उच्च प्रमाण आहे भारतामध्ये. बेरोजगारीचा तर विचारू नका इतकी बेरोजगारी भारतामध्ये सध्या आहे 14 नंतर. कृषीधारित अर्थव्यवस्था इत्यादी भारतीय अर्थव्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. तर हे सगळ्या एक वैशिष्ट्यामध्ये आपण कन्सिडर करूया. पुढचं भारतीय अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य वन बाय तुम्हाला मी सांगतो. बघा, दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. पहिला, लो पर कॅपिटा इन्कम. लो पर कॅपिटा इन्कम. देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्वाचे निर्देशक आहे. जर देशाचं दरडोई उत्पन्न कमी असेल याचा अर्थ त्या देशाचं इन्कम कमी आहे. इन्कम कमी असेल तर याचा अर्थ तिथे बेरोजगारी खूप असेल, तिथे डेव्हलपमेंट फार कमी असेल. ठीक आहे. तिथं काही नवीन स्कीम योजना काहीही नसतील. दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. मात्र त्याचा स्तर कमीच राहिला. 2018 आणि 19 च्या या तात्पुरत्या अंदाजानुसार चालू किमतींना मोडलेले दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम हे किती होतं? 1,26,406 एवढे होते. 1,26,406 रुपये प्रतिवर्ष इतके होते. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2018-19च्या तात्पुरत्या अंदाजानुसार चालू किमतींना मोजलेले दरडोई निव्वळ उत्पन्न होते. म्हणजे अर्थात हा साधा सरासरी असल्याने त्याचे लोकसंख्येतील वितरण अत्यंत असमान आहे. आपण काय करतो, हा पर कॅपिटा इन्कम कसा काढतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त डेटा लक्षात ठेवा. डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला या डेटावरच प्रश्न असतात इकॉनॉमीमध्ये. डेटा माहिती नसेल तुम्ही कन्फ्युज झाला समजायचं. उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी. इथं फक्त दरडोई उत्पन्न आहे. इथं काय उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी. लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड पर कॅपिटा इन्कम. भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहेच, मात्र त्याबरोबरच त्याच्या वाढीचा दरही कमी आहे. 1990 पूर्वी तर हा जो दर होता हा खूपच कमी होता. 1950च्या दशकापासून 1980च्या दशकापर्यंत जीडीपीच्या वाढीचा दर सरासरी 3.5% आसपास होता. 1950 पासून 1980 पर्यंत जीडीपी किती होता? 3.5% होता. 3.5% होता. ठीक आहे. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ किती होता? 1.3% होता. हा तुम्हाला डेटा 100% विचारतात मी तुम्हाला आता सांगतो. म्हणजे तुम्ही नोट डाउन करा. प्रॉपर याला स्टडी करा. ठीक आहे. नंतर
याला हिंदू वृद्धी दर, हिंदू ग्रोथ रेट असे देखील संबोधले जाते. हे पण तुम्हाला पुढे येणार हिंदू ग्रोथ रेट काय असतो. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून या दरामध्ये वाढ झाली होती. ठीक आहे. मात्र अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. अलीकडील काही वर्षातील जीडीपीच्या वाढीचे दर किंवा आर्थिक वृद्धी दर, इकॉनॉमिक ग्रोथ रेट पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही डेटा देतो याच्यामध्ये, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, लक्षात घ्या. इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला डेटा देतो. त्यांनी काही आकडेवारी दिलेली आहे आणि ती आकडेवारी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाते. कोणत्या वर्षी आपलं जीडीपी किती होतं, काय होतं. ठीक आहे. तर हा तुम्हाला एक्झामला विचारला जाणार 100%. आता हा खूप मोठा डेटा आहे, पण तरी एक लक्षात घ्या की 2003 आणि 4 पासून मी तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. बघा, 2003 आणि 4 मध्ये जीडीपी 7.9% होता. 2004 आणि 5 जीडीपी 7.9 सेम. 2005-6 9% होता. 9.3 करा, 9.3%. त्यानंतर 2006-7 या वर्षी जीडीपी जो होता 9.2% होता. 2007 आणि 8 10.2 सगळ्यात जास्त होतं याच्यामध्ये. 10% जीडीपी गेला सगळ्यात जास्त. लक्षात घ्या, 7 आणि 8 मध्ये तुम्हाला एक्झाम विचारलं गेलं सर्वात जास्त इंडियाचा जीडीपी कोणत्या वर्षी वाढला होता, 2007 आणि 8. म्हणून हा डेटा लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा कुठे वहीवर. जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तुम्हाला सांगेल व्याख्या काय त्याची. त्यानंतर इथे 8 आणि 9चा घेऊया आपण. या वर्षी होता 3.7, एकदम खाली आला डायरेक्ट. का आलता खाली माहिती ना, जागतिक मंदी आली होती जगामध्ये. अमेरिकेमध्ये जागतिक मंदी आली होती 8-9 मध्ये, म्हणून खाली आला. 2009 आणि 10 यामध्ये 8.5% होता. 2010 2011 9.8% होता. पुन्हा वाढायला लागला होता बघा, इथं डायरेक्ट डाऊन झाला होता. 11-12 मध्ये 9.8% होता. सॉरी, 10 आणि 11 मध्ये 9.8%. 10 आणि 11 मध्ये 9.8%. आणि 11-12 मध्ये हा जीडीपी होता 6.9%. त्यानंतर 12 आणि 13 मध्ये जीडीपीचा रेट होता 5.1%. 13-14 मध्ये 6.39% होता. 14-15 मध्ये 7.5% होता. 15 आणि 16 मध्ये 8.0% होता. 16-17 मध्ये हाच 8.2% होता. 17 आणि 18 मध्ये 7.2% होता. आणि 18-19 मध्ये 6.9% होता. बाकी डेटा जो आहे तुम्हाला 19-20 आणि 20-21 चा, याच्यामध्ये तर पूर्ण 20 मध्ये पूर्ण डाऊन झाली इकॉनॉमी कोरोनामुळे, आणि 21 मध्ये पण डाऊन आहे पूर्णपणे. ठीक आहे, तसं मी तुम्हाला सांगेनच. तरी पण तुम्हाला समजलेला आहे. हा चॅप्टर आपण इथे संपलेला नाहीये. तुम्हाला हे जे आहे पुढे कृषी क्षेत्र
याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. हा एक मुद्दा, नंतर मग आपण राहिलेलं जे आहे ते पुढील चॅप्टरला आपण घेऊया. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव. डॉमिनन्स ऑफ ऍग्रिकल्चर. लोकसंख्येचा मोठा गट कृषी व संलग्न कार्यालयांमध्ये गुंतलेला असते. मात्र कृषी क्षेत्राचे जीडीपी मधील योगदान कमी असते. हे विकासाचे अर्थव्यवस्थेचे महत्वाचे लक्षण असते. डॉमिनन्स ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे ज्या देशामध्ये ऍग्रिकल्चर सेक्टरचं जर समजा डॉमिनन्स असेल, देशाच्या उत्पन्नामध्ये जर वाटा ऍग्रिकल्चर सेक्टरचा सगळ्यात जास्त असेल, तर अशा देशाला आपण काय म्हणतो? कृषी अर्थव्यवस्था म्हणतो. लक्षात घ्या. याला आपण म्हणतो कृषी अर्थव्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषीधारित आहे. 1951 मध्ये सुमारे 70% जनता जी होती, 70% पॉप्युलेशन कृषी व संलग्न क्षेत्रात गुंतलेली होती. आज हे प्रमाण कमी झाले असले तरी बरेच उच्च आहे. जीबीएतील कृषी क्षेत्राचा हिस्सा 2018-19 मध्ये 17.24% तात्पुरता अंदाज होता. तर श्रम ब्युरोच्या 5व्या रोजगार बेरोजगार सर्वेक्षणानुसार 2015-2016 मध्ये कामगार लोकसंख्येपैकी 46.1% होता. 46.1% लोक प्राथमिक क्षेत्रात जास्त करून गुंतलेले होते. ठीक आहे. म्हणजे इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर आपला सगळ्यात जास्त वाटा कोणाचा होता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये? शेतीचा होता आपल्या जीडीपी मध्ये. आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही काय होती? कृषी अर्थव्यवस्था. आता नुसता वाटा जास्त असणं गरजेचं नाही, पण कृषी अर्थव्यवस्था आपण आपल्या अर्थव्यवस्थेला तेव्हाच म्हणणार जेव्हा सर्वात जास्त पॉप्युलेशन जी आहे ती आपल्या रोजीरोटीसाठी त्या क्षेत्रावर जर अवलंबून असेल, सर्वात जास्त देशातले पॉप्युलेशन, तर आपली अर्थव्यवस्था त्या क्षेत्रातली अर्थव्यवस्था मानली जाणार. म्हणजे आज पण आपली अर्थव्यवस्था जवळपास 45%च्या पुढं लोक जे आहेत हे ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहेत आज सुद्धा. म्हणून आपली अर्थव्यवस्था काय आहे? ऍग्रिकल्चरच आहे. जरी आज सगळ्यात जास्त शेअर आपल्या जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त इन्कम शेअर हा कोणाचा वाढलाय? सर्व्हिस सेक्टरचा वाढलेला आहे. तरी आपली इकॉनॉमी सर्व्हिस इकॉनॉमी नाही. ठीक आहे. चला याचं मी अजून पुढे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. इथे आपण स्टॉप करू. मी तुम्हाला हाच पॉईंट आहे ना हा पुढे क्लिअर कर, रिव्हिजन मध्ये आपण घेऊया. ठीक आहे. काय डाऊट क्वेश्चन असेल सो डेफिनेटली आस्क मी. सो विल वर्क ऑन दॅट. सर जीडीपी मधील थोडं डिटेल मध्ये सांगाल ना? ओके. जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे काय असं म्हणताय का? येस सर. जीडीपी म्हणजे काय बघा, तुम्हाला मी सांगतो. मराठीमध्ये जीडीपीला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. जीडीपीला, जीडीपी मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस या दोघांना कन्सिडर केलं जातं. गुड्स म्हणजे काय? वस्तू. सर्व्हिस म्हणजे सेवा. याला आपण जीडीपी म्हणतो. बघा लक्षात, पण याला जीडीपी म्हणत नाही. बघा तुम्हाला मी सांगतो, वस्तू व सेवांचं उत्पादन भारत जो देश आपला पूर्ण देश आहे, त्या देशाच्या आत, भारताच्या म्हणजे बाउंड्रीच्या आत वस्तू व सेवांचं उत्पादन केलं जात असेल, लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतो? जीडीपी म्हणतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे जेही काही प्रोडक्शन होणार ते आपल्या देशामध्ये होणार. जेही प्रोडक्शन होणार ते कुठं होणार? देशामध्ये होणार. म्हणजे वस्तू, प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय? वस्तू. व यांच्या नंतर काय केले? सेवा केली जाणार, म्हणजे सर्व्हिसिंग केली जाणार, म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं जाणार. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो प्रकारे? त्याला आपण सेवा सेक्टर म्हणतो. जीडीपीची व्याख्या तुम्ही बघितली, जीडीपी मध्ये एक जॉग्राफिकल बाउंड्री कन्सिडर केली जाते. त्या बाउंड्रीच्या आतच फक्त एका वर्षाच्या आत ज्या काही गुड्स व सर्व्हिसेस तयार केल्या जातात त्याला म्हणतात जीडीपी.
ठीक आहे. प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन द बाउंड्री ऑफ इंडिया ड्युरिंग 1 year पिरियड इज कॉल्ड ॲज जीडीपी. समजलं? एका वर्षाच्या आत टाइम ड्युरेशन बघा 1 वर्ष म्हणतोय मी. एका वर्षाच्या आत देशाच्या सीमेमध्ये, मग बाजूला पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, ते नाही. तिथं होत असेल तर आपली जीडीपी थोडी आहे. आपल्या देशाच्या आत ज्या वस्तू तयार केल्या जातात, सेवा तयार केल्या जात आहेत एका वर्षाच्या आत, त्याला म्हणतात जीडीपी. समजलं? ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे जीडीपी. हे फक्त वरवर तुम्हाला मी समजून सांगतो. व्याख्या समजली का तुम्हाला जीडीपीची? हो सर. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगणार आहे, काळजी करू नका. एकदम व्यवस्थित सांगेल जीडीपी काय असतं. हे फक्त बेसिक आहे. हे पहिलंच दुसरं चॅप्टर एकदम बेसिक चॅप्टर आहे. याच्यात तुम्ही जीडीपी काय एवढं इथं तुम्हाला अजून बघा, जीडीपी तर सांगेल मी. जीव्हीए पण सांगेल अजून, जीव्हीए काय असतं. हे बघा इथे दिलंय. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतात त्याला. हे सगळ्या कॉन्सेप्ट आहेत. हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे? हो सर. चालेल, थांबूया आपण आजचा क्लास. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल अशी आशा करतो. भेटूया परवाच्या क्लासमध्ये. चला, सगळ्यांना हॅव अ गुड डे. थँक्यू सर. या, वेलकम ऑल.